नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर सध्या चालू आहे अधिक मास आणि अधिक मास आलाय. यामध्ये प्रथा, परंपरा, रीती रिवाज यांची खूप मोठ्या प्रमाणावर रेलचेल चालू आहे. सगळीकडे धामधूम आहे. हे करा, ते करा, दीपदान करा, आईची ओटी भरा, तांबूळ दान करा, तर जावयाला धोंडे जेवू घाला, अशा प्रकारच्या प्रथा आहेत या महिन्यामध्ये. आता मग तांबूलदान पण यामध्ये येतं. मग तांबूलदान करणे म्हणजे काय करणे? तांबूलदान म्हणजे काय? ते कशाप्रकारे करतात? त्याच्यामध्ये काय काय असतं? ते कोणत्या दिवशी करायचं? या तांबूलदानाविषयी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता तांबूलदान म्हणजे नेमकं काय आहे? तर तांबूलदान म्हणजेच विड्याचं पान. जे विड्याचं पान आहे ते दान करणे. विड्याचं पान दान करणे म्हणजे कोणाला दान करणे? तर या सगळ्या गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तांबूल म्हणजे विडा. आता विड्याची पानं जी आहेत ते अत्यंत भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. प्रत्येक पूजेमध्ये सत्यनारायणची पूजा असो किंवा कुठल्याही देवाची कुठलीही पूजा असो, त्या विधीमध्ये सुरुवातीला जी मांडणी होते ती पानापासून सुरुवात होते. पानाचा विडा ठेवला जातो देवांना आणि तो पानाचा विडा अत्यंत शुभ मानला जातो, भरभराटीचा मानला जातो आणि त्याच्यामुळं हे अत्यंत अधिक मासामध्ये महालक्ष्मीला आणि श्री विष्णूंना खुश करण्यासाठी तांबूलदान दिले जाते. आता हे तांबूलदानामध्ये काय काय येतं? कुठल्या वस्तू द्यायच्या? तर तांबूलदान देताना तुम्ही जी खायची विड्याच्या गोष्टी साहित्य काढून ते आपण ब्राह्मणाला दान द्यायचंय किंवा जर तुम्हाला ब्राह्मणाला दान द्यायचं नसेल तर तुम्ही घरातल्या देवासमोर ठेवू शकता आणि देवासमोर ठेवून ते पाण्यामध्ये त्याचं विसर्जन करू शकता. तर हे किती दिवस करायचं? तर आपण दररोज केलं तरी खूप चांगली गोष्ट आहे आणि दररोज जरी नाही जमलं तरी किमान एकादशीच्या दिवशी आणि ज्या दिवशी तुम्हाला आवर्जून एखाद्या दिवशी पूजा मांडायची, एखादी पूजा करायची, त्या दिवशी तुम्ही हे त्या पूजासमवेतच तांबूलदान ही करू शकता. आता तांबूलदानाचा विधी काय आहे? तुम्ही दिवस ठरवला आहे एखादा शुभ, जसं की गुरुवार असेल, शुक्रवार असेल, माता लक्ष्मीचा वार असेल, या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून देवपूजा करून घ्यायची आहे आणि देवपूजा करून आपल्याला सर्व घरातल्या मंडळीने एकत्र बसून हा पानाचा विडा सर्वांच्या सहकार्याने बनवायचा आहे आणि हा विडा सर्व देवांचे नामस्मरण करून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करून आपल्याला आपल्या देवघरासमोर मांडायचा आहे आणि देवघरासमोर एक दिवस हा विडा तसाच ठेवून संध्याकाळी आपल्याला हा विडा उचलून दुसऱ्या दिवशी आपल्याजवळ पाणी असेल तर त्या पाण्यामध्ये दान करा. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ब्राह्मणाला दान देऊ शकता. असं तुम्ही अधिक मासात दररोज देखील करू शकता. परंतु अधिक मासात दररोज करणं म्हणजे 33 दिवस करणं हे जरी नाही जमलं तरी तुम्ही एखाद्या दिवशी तरी तांबूलदान नक्कीच केलं पाहिजे. कारण हे दान भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि हे दान देताना देवाला प्रार्थना करायची की हे देवा, माझ्याकडून अनावधानाने काही जर चुका झाल्या असेल तर तुम्ही मला माफ करा आणि हे माझे दान स्वीकारा. या महिन्यामध्ये रात्री पान खाणं वर्ज्य असते. त्याच्यामुळे आपण पान न खाता आपण हे पान देवाला दान द्यावे किंवा ब्राह्मणाला दान देण्याची प्रथा आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवून आपण पान वर्ज्य करू शकतो. त्याच्यामुळं ही प्रथा आहे. हे पान आपण देवाला किंवा ब्राह्मणाला द्यायच्या आहे म्हणूनच घरात आणायचे. आपण हे पान संध्याकाळी तर खायचे नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारे ही प्रथा आपण पाळू शकतो. पानाचा हिरवा रंग हा समृद्धीचे प्रतीक आहे आणि या पानाच्या हिरव्या रंगासोबत जो लाल रंगाचा कात मिसळला जातो, हा कात हे स्थैर्याचे प्रतीक आहे. या दोन्ही रंगाचा एकत्रित करून आपल्याला जीवनामध्ये जो रंग येतो, जो शुभतेचा प्रतीक असतो लाल रंग, तो लक्ष्मी मातेचा आवडता रंग असल्यामुळे या महिन्यामध्ये ह्या तांबूलदानाला खूप महत्त्वाचं मानलं जातं. तर आवश्यक आहे असं तुम्ही हे दान करा आणि तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही तांबूलदानही करू शकता. आणि कोणी या महिन्यामध्ये तांबूलदानासोबतच काही जण विड्याच्या पानाचा जो डब्बा असतो त्याला पानपात्र म्हणतात, ते देखील दान करतात. हे पानपात्र कोणी चांदीचं दान करू शकतं तर कोणी स्टीलचं दान करतात. ही आपल्या
ऐपतीप्रमाणे आपण करायचे आहे. तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही पानपात्र देखील दान करू शकता ब्राह्मणाला किंवा तुमच्या आप्तेष्टांना. तर अशा प्रकारे हा एक छोटासा विधी आहे तांबूलदानाचा, तो तुम्ही तुमच्या घरी अवश्य करून पहा आणि याचे पुण्य मिळवा. अधिक मासामध्ये ज्या सेवा करतो त्याचे अधिक पटीने फळ मिळतं, म्हणून जरी सेवा छोट्या असल्या तरी करायला विसरू नका या सेवा. अशा प्रकारे तुम्ही पानदान करू शकता आणि ही छोटीशी प्रथा पाळू शकता आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणू शकता. लक्ष्मी मातेला आणि भगवान श्री विष्णूंना खुश करू शकता. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.